हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ग्लोबल ऑनलाईन अकॅडमीमध्ये। आजच्या सेशनमध्ये आपण लॉ सीईटीसाठी असणारे अगदी महत्त्वाचे पीवायक्यूज डिस्कस करणार आहोत आणि ही पीवायक्यू सीरीज जर तुम्ही फॉलो केली तर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतेच वेगळे क्वेश्चन्स विचारले जाणार नाहीत। तर बघा 5 इयर्ससाठी 1 तारीखपासून क्रॅश कोर्स सुरू आहे 40 डेजचा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस असतील, रेकॉर्डिंग व्हिडिओ लेक्चर्स असतील, अभ्यासक्रमाच्या नोट्स असतील, 50+ मॉक टेस्ट, 2000+ MCQs आणि कोर्स फी तुम्हाला 3000 रुपीज असतील। आणि जर बॅच जॉईन करायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। त्यानंतर 3 इयर्ससाठी सुद्धा बॅच आहे आपली आणि त्याच्यासाठी सुद्धा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपली सुरू आहे। त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हा नंबर दिलेला आहे। जर बॅच घ्यायची असेल तर तुम्ही कॉल करून घेऊ शकता किंवा प्ले स्टोरला जाऊन ग्लोबल ऑनलाईन हा ॲप आहे तिथे सुद्धा जाऊन तुम्ही बॅच घेऊ शकता। आणि आपले बघा इथे 3 इयर्ससाठी आणि 5 इयर्ससाठी कंप्लीट कोर्स सुद्धा तुम्हाला दिलेला आहे। आता अतिशय महत्त्वाचे जे पीवायक्यूज ते आपण सुरुवात करूयात। फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे बघा एका सांकेतिक भाषेत बघा झुकरा म्हणजे कोडिंग डिकोडिंगचा हा क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये ZUKRA यासाठी काय सांगितलंय XWITY म्हणजे बघा आणि त्याच्यानंतर ब्लू म्हणजे BLOOM ह्याच्यासाठी काय असेल तर इथे तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर बघा XY -2 गेल्यावर येतं U नंतर VW +2 तसंच I नंतर JK -2 त्यानंतर R नंतर ST -2 आणि इथे काय करायचे बघा ZXY बघा इथे काय -2 U नंतर VW +2 इथे -RST +2 इथे -2 म्हणजे +2 -2 अशी तुम्हाला सिरीज दिलेली आहे। सेम इथे पण काय करा -2 करा +2 करा -2 करा +2 करा आणि -2 करा। ठीक आहे, म्हणजे इथे काय येणार बीच्या काय -2 करायचे म्हणजे काय येईल Z इथे काय L नंतर MN ओच्या मागे काय करायचे ते M। ठीक आहे, त्यानंतर ओच्या पुढे मागे काय येणार पुढे O नंतर P आणि Q पुन्हा M नंतर K नंतर LM म्हणजे ZNMQQ। ऑप्शन नंबर डी आपलं काय येईल करेक्ट वन आन्सर येणार आहे। पुढचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे इकडे की कारण आणि परिणामावर आधारित प्रश्न। जर एखाद्या कंपनीच्या विक्रीत मागील 3 महिन्यापासून लक्षणीय घट झाली असेल तर खालीलपैकी सर्वात संभाव्य कारण कोणतं असेल। तर बघा इथे कंपनीच्या उत्पन्नाची मागणी काय कंपनीच्या उत्पन्नाची मागणी वाढली आहे। जर मागणी वाढली आहे तर विक्री सुद्धा वाढायला हवी, त्यामुळे हे काय येणार रॉंग येणार। ठीक आहे, बाजारातील स्पर्धा वाढली आहे। बरं, बाजारातील स्पर्धा वाढली आहे याच्यावरून काय निष्कर्ष बघा स्पर्धा वाढली तर ग्राहक दुसऱ्या कंपन्यांकडे वळतात म्हणजे काय विक्री कमी होते। बरोबर, म्हणजे हे कारण आपल्याला योग्य वाटतंय। उत्पन्नाची गुणवत्ता सुधारली आहे हे काय आहे चुकीचं होतंय कारण की गुणवत्ता चांगली झाली तर विक्री वाढायला हवी, त्यामुळे हे चुकीचं येणार। आणि कंपनीकडून विपणन प्रयत्न वाढवले गेले आहेत हे पण रॉंग येणार। का रॉंग येणार कारण की बघा मार्केटिंग वाढवलं तर विक्री वाढते म्हणून चुकीचं येईल। इंग्लिशमध्ये सुद्धा हा क्वेश्चन तुम्हाला ट्रान्सलेट केलेला आहे बघा काय इफ अ कंपनी सेल्स हॅव डिक्रीज सिग्निफिकंटली ओव्हर द पास्ट 3 months which of the following is the most likely reason। बघा द डिमांड फॉर द कंपनीज प्रोडक्ट्स हॅज इन्क्रीज्ड काय येईल हे रॉंग येणार। ठीक आहे, रॉंग काय येणार कारण की बघा इथे काय दिलेलं आहे तुम्हाला ह्या जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये बघा डिमांड फॉर द कंपनीज प्रोडक्ट हॅज इन्क्रीज म्हणजे इफ डिमांड इन्क्रीज सेल्स शुड इन्क्रीज नॉट डिक्रीज, त्यामुळे ते काय येणार रॉंग येणार। मार्केट कॉम्पिटिशन हॅज इन्क्रीज बघा मोर कॉम्पिटिशन कस्टमर शिफ्ट टू अदर कंपनीज सेल्स डिक्रीज दिस इज द मोस्ट काय आहे लॉजिकल कॉज आहे, त्यामुळे हे काय येईल राईट येणार। आणि दी क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट हॅज इम्प्रूव्ड हे काय येईल रॉंग येईल बिकॉज बेटर क्वालिटी युजली लीड्स टू हायर सेल्स दॅट्स वाय ऑप्शन नंबर 3 रॉंग। मार्केटिंग एफर्ट्स हॅव बीन इन्क्रीज्ड बाय द कंपनी बघा मोर मार्केटिंग युजली बूस्ट सेल्स ओके बूस्ट सेल्स, त्यामुळे ऑप्शन नंबर डी काय येईल रॉंग। नेक्स्ट काय आहे खालील मालिकेमध्ये गाळ शब्द म्हणजे बघा QAR RAS SAT TAU काय येणार इथे जर तुम्ही बघणार तर बघा Q बघा A सगळीकडे सेम आहे ओके। नेक्स्ट काय आता बघा Q नंतर R परत हा R घेतलाय R नंतर S हाच S घेतला S नंतर T हाच T घेऊन TU मग हाच U घेऊन आपलं काय U आणि V घ्यायचंय म्हणजे UAV ऑप्शन नंबर काय येणार डी आपलं करेक्ट वन आन्सर येणार आहे। समजलं सर्वांना। चला पुढचा प्रश्न बघूयात आता। लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस असतात हाऊ मेनी डेज आर देयर इन फेब्रुवारी इन अ लीप इयर।
बघा फेब्रुवारी जर नॉर्मल इयर असेल, फेब जर नॉर्मल असेल तर त्याच्यामध्ये 28 डेज असतात आणि फेब जर लीप असेल तर त्याच्यामध्ये 29 डेज असतात. ठीक आहे, 29 डेज असतात. तर मग कुठे आहे ऑप्शन नंबर बी. सो ऑप्शन नंबर बी काय येईल, करेक्ट वन आन्सर येईल. नेक्स्ट, 1 जानेवारी 2026 रोजी आठवड्याचा दिवस. एखाद्या विशिष्ट तारखेचा वार काढायचा असेल तर तेव्हा मी तुम्हाला सांगितले मंथ कोड, सेंचुरी कोड आणि डे कोड तेच यूज करायचं. मग ते कोणते तर पुन्हा एकदा सांगते मी. बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. काय आहे 0, 3, 361, 462, 50, 35. ठीक आहे, हे कोड. आणि सेंचुरी कोड कुठले होते, 1600 ते 1699 मध्ये मी दिलं होतं 6 कोड, 1700 ते 1799 मध्ये दिले होतं 4, 1800 ते 1899 मध्ये मी दिलं होतं तुम्हाला 2, आणि 1900 ते 1999 मध्ये काय दिलं होतं 0. त्यानंतर 2000 ते 2099 मध्ये किती 6. आता काढा आन्सर. कसं तर काय सांगितलं 1 जान 2026. आता हे तर तुम्ही तोंडी पण सांगू शकता. आत्ताच तर हा म्हणजे आत्ताचंच वर्ष आहे 1 जानेवारी 2026ला. ऑब्व्हियसली वार कोणता होता, गुरुवार होता ना, गुरुवार. पण बघूयात आता गुरुवार आपला बरोबर येतं की चुकीचं. बघा, 1 मी ॲज इट इज लिहून घेतलं. त्यानंतर जान महिन्याचा कोड किती आहे 0 आहे. त्यानंतर 2026चा कोड किती आहे 6 आहे. त्यामुळे 2026चा कोड किती दिला मी 6 दिलेला आहे. ठीक आहे, ठीक 6 दिला. त्यात 2026चा कोड किती 6. त्यानंतर 6 मी ॲज इट इज लिहून घेतला 26. आता ह्याला 4 ने डिवाइड करायचं आपल्याला, 4 × 24. ठीक आहे, आता मला बाकी नाही घ्यायची, मला फक्त भागाकार घ्यायचे 6. सगळ्यांची टोटल करून टाकायची आता. ठीक आहे, सगळ्यांची टोटल म्हणजे बघा 6 आणि 6 12, 12 आणि 1 13 आणि ते 26 किती होतात 6 आणि 3 7 8 9 39 येते टोटल. 39ला आपण 7 ने डिवाइड करायचं लास्टला. ठीक आहे, 7 5 35, 4 बाकी. 4 डे कोड असलेला वार कोणता, 4 डे कोड असलेला वार कोणता बरं. बाकी 1 आली तर काय येईल मंडे, 2 आली तर ट्यूजडे, 3 आली तर वेनसडे, 4 आली तर थर्सडे, 5 आली तर फ्रायडे, 6 आली सॅटरडे, 0 आली संडे. मला सांगा आता 4 म्हणजे काय ना थर्सडे. म्हणजे माझा आन्सर काय आलेला आहे, राईट आलेला आहे. बट हे कोड तुम्ही कधी यूज करणार, जेव्हा तुम्हाला एखाद्या विशिष्ट तारखेचा वार काढायचा असेल तेव्हाच. चला पुढे काय आहे, गौरव आणि सौरभ यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर प्रमाण काय सांगितले 6:7. तर 6 वर्षानंतर वयाचे प्रमाण 15:17. तर गौरवचे सध्याचं वय किती असं तुम्हाला क्वेश्चन दिलेलं आहे, राईट. तर ह्याच्यामध्ये काय करू, सगळ्यात आधी आपण बघा दी रेशियो ऑफ द प्रेझेंट एज गौरव अँड सौरभ 6:7 रिस्पेक्टिव्हली. आफ्टर 6 years द रेशियो ऑफ देअर एजेस विल बी 15:7. तर व्हॉट इज द गौरव्स करंट एज. काय सांगितले, गौरव आणि सौरभ यांच्या सध्याच्या वयांचे गुणोत्तर किती दिले 6 आणि 7, 6 आणि 7x. ओके, काय सांगितले 6 वर्षानंतर म्हणजे आफ्टर 6 year वयाचे प्रमाण काय सांगितले 15 17. चला इथपर्यंत समजलं सर्वांना. आता 16 6 जा किती येईल 102x प्लस किती येईल 102. ठीक आहे, चला आता पुढे काय करायचं, आता 15 7 चा किती येणार 105x प्लस 15 6 जा 90. ठीक आहे, आता 105x मायनस 102x बरं 102 मायनस प्लस आहे मायनस 90. चला 105 मधून 2 गेले की 3 4 5 5x सॉरी किती राहतील 3x बरोबर. आता 102 मधून काय करा 90 मायनस करा किती येतील 12. सो x इज इक्वल टू 12 अपॉन 3 4. काय विचारलं आपल्याला, तर गौरवचे सध्याचं वय. गौरवचं वय किती आहे 6x. चला सायन्चोक 24 24 इयर्स 24. सो ऑप्शन नंबर डी काय येईल माझं करेक्ट वन आन्सर येणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. एका विशिष्ट भाषेत बघा, तू कुठे आहेस, तू येऊ शकतोस, तू जाऊ शकतो, तर कमसाठी काय येणार. ठीक आहे, काय करायचं एकदम इझी.
म्हणजे आता बघा इथे तू आहे, इथे तू आहे, दोघांमध्ये सेम काय आहे बघा, सेम हे नाही आहे, DE आहे, ठीक आहे, DE म्हणजे काय येईल, 2 ला DE येणार. त्यानंतरला आता इथे अजून काय आहे की जो सिमिलर तुम्हाला वाटतोय, ठीक आहे, कम साठी आपल्याला पाहिजे म्हणजे काय ये, ठीक आहे, कम साठी. मग आता इथे कुठे आणि आहेस, ठीक आहे, आता इथे आहेस इथे कुठे सेम नाहीये, इथे कुश आहेस इथे पण येऊ शकतोस किंवा जाऊ शकतो, बघा शकतो घ्या, या दोघांमध्ये सेम काय आहे तर NA आहे, ठीक आहे, NA. तर काय शकतोसला काय घेतलं मी, शकतोसला काय घेतलं NA. मला सांगा ये कम, जायला काय म्हणतो गो, म्हणजे जाऊचा नाही काढायचं आपलं, कम म्हणजे येऊ शकतो, त्याच्या व्यतिरिक्त हाच दिले कम, मग याला काय आहे FA. सो काय करायचं, FA पण इथं नाही, त्यामुळे आपण ठरवता येत नाही, ठीक आहे, असं देऊ शकतो, कारण की ए असा एकदम कन्फर्म आपल्याला दिलेला नाही आहे याच्यामध्ये की येचा, आपल्याला येऊचा विचारले, त्याच्यामध्ये पण ऑप्शनमध्ये FA नाही आहे, म्हणजे काय ठरवता येत नाही, हा तुमचं उत्तर येणार. पुढे जाऊयात, बघा रिकामी जागा. आता इथे दिलेला आहे A5BC, A4BD, A3BE आणि AIBG. बघा काय केलं आपण इथे, एकदम सिंपल, काय करायचं तर A आणि B, बघा इथे 5 आहे, इथे 4 आहे, म्हणजे एक कमी होते, 5 4 3 म्हणजे इथे किती येणार 2 येणार, आणि इथे काय आहे, सो इथे 1 आहे, ठीक आहे, इथे 1 म्हणजे नंबर दिला आपण. आता ABC, बघा आता इथे सेम आहे, AB इथे पण AB, मग आता इथे पण मी काय देणार AB. पुढे बघा C नंतर D नंतर E नंतर F, मग F नंतर G, म्हणजे A to B F, ऑप्शन नंबर B माझं काय ना करेक्ट वन आन्सर येणार आहे. समजलं सर्वांना. चला नेक्स्ट क्वेश्चन. दिलेली माहिती, WX ची आई, YZ ची आई, XY ची बहीण, SW चा पती, Z मावशी, तर WZ बघा, W इज मदर ऑफ X, YZ मदर, XY सिस्टर, S इज W's हजबंड, हु इज Z's आंट. सो काय करायचं, WX ची आई आहे ही, WX ची काय दिली आई म्हणजे मदर, YZ ची आई आहे, ओके, XY ची बहीण आहे, चला X या Y ची कोण आहे, सिस्टर आहे, YZ ची काय आहे आई. आता Y कोणाची, ह्या Z ची, Y ह्या Z ची काय दिली मी, आई दिली. त्यानंतर S हा W चा पती, चला SW चा काय आहे पती मेन. मला सांगा Z चा जेंडर आपल्याला कन्फर्म नाही, काय विचारले, Z ची मावशी कोण, ह्या Z ची मावशी कोण, बघा आपल्या आईची बहीण, सॉरी आपली मावशी म्हणजे बघा आपल्या आईची, ही कोण आपली आहे, आपल्या आईची बहीण कोण आहे, ही मावशी येणार, ठीक आहे, मावशी म्हणजे काय आपली आंटी. सो काय येणार X, ऑप्शन नंबर A माझा काय असेल करेक्ट वन आन्सर असणार आहे. आता एक क्वेश्चन डायरेक्शन वर दिलेला आहे, काय तर एक दिवस सनी घरातून निघून 10 किलोमीटर दक्षिणेकडे गेलाय, उजवीकडे वळून 5 मीटर गेलाय, तर पुन्हा उजवीकडे वळून 10 किलोमीटर, नंतर डावीकडे वळून 10 किलोमीटर, घरापर्यंत काय सरळ पोहोचण्यासाठी त्याला अजून किती किमी सायकल चालवावी लागेल. वन डे सनी लेफ्ट होम, बघा काय सांगितलं पहिला 10 किलोमीटर साऊथ, म्हणजे काय सांगितले 10 किलोमीटर काय गेला तो साऊथला गेला. नेक्स्ट टर्न राईट अँड वॉक 5 किलोमीटर, टर्न राईट आणि किती 5 किलोमीटर, ओके. त्यानंतर टर्न राईट अगेन अँड वॉक 10 किलोमीटर, टर्न राईट अगेन अँड 10 किलोमीटर, अँड देन टर्न लेफ्ट अँड वॉक 10, टर्न लेफ्ट अँड वॉक 10. सो हाऊ मेनी मोर, हा काही स्टार्टिंग पॉईंट किती, हे 10 आणि हे किती 5, 10 अँड 5 किती 15 किलोमीटर, ओके. सो 15 किलोमीटर, ऑप्शन नंबर 1 काय असेल माझं करेक्ट वन आन्सर असणार आहे. त्यानंतर बघा खालील क्रम वाढत्या क्रमाने, ठीक आहे, म्हणजे ट्रिलियन, हजार, बिलियन, 100 मिलियन. मग सांगा सगळ्यात आधी काय असेल, सगळ्यात आधी काय 100 येईल, म्हणजे फोर्थ वाला येईल. आता फोर्थ ऑप्शन वाला हा तर नाहीये, म्हणजे आपोआप रॉंग होऊन जातं, इथं 1 आहे रॉंग होऊन जातं, म्हणजे B अँड C. 100 नंतर काय असतं, 1000 असतं, ठीक आहे, 1000 असतं. बघा आता इथे पण 42, इथे पण 42, ठीक आहे. त्याच्यानंतर काय 1000 नंतरला काय असतं, मिलियन मध्ये असतात, मिलियन, ठीक आहे, मिलियन असतात. पण इथे काय दिले थर्ड म्हणजे बिलियन, आधी 5 मिलियन, त्यानंतर काय असतं बिलियन असतं आणि ट्रिलियन असतं, बरोबर. त्यामुळे ऑप्शन नंबर D आपलं काय करेक्ट वन आन्सर येईल.
बघा अशाच पद्धतीने अभ्यास करण्यासाठी तुम्हाला आपल्या ग्लोबल ऑनलाईनचे बुकसुद्धा अवेलेबल आहेत. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम आहे. मागील वर्षाच्या 6 प्रश्नपत्रिका नमुना पेपरसह पूर्ण मराठी इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला बुक आहे. त्यानंतर 25 प्रॅक्टिस पेपर्स विथ आन्सर आणि 2600+ क्वेश्चन सेट आहे. हे बुक जे आहे तुम्हाला तुमच्या जवळच्या बुक शॉपमध्ये किंवा ऑनलाईनसुद्धा ऑर्डर केलं तुम्हाला मिळून जाणार आहे. आणि हे जे आत्ता आपण सिरीज बघितलेले PYQ सिरीज हे लॉसाठीच आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला ह्याचा उपयोग नक्कीच होणार आहे. आणि तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की हा जो सेशन आहे कसं वाटलं, कमेंट करून सांगायचं. आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.